नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे पारंपरिक पद्धतीने केलेला गाठीचा आमरस। तर तो कसा करायचा ते आता बघूया। इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। अर्धा तास तरी आंबे पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये जी उष्णता असते ती कमी होते। आता आंब्याचा गर काढण्या अगोदर सुरुवातीचं हे देठाचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि थोडासा आंबा सुरुवातीला त्याच्यातला रस थोडासा पिळून टाकायचा आहे। आणि आता संपूर्ण आंबा हा दोन्ही बोटांनी त्याचा गर जो आहे तो आपल्याला सैल करून घ्यायचा आहे। आणि आता एका भांड्यामध्ये त्याच्यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे आपण सुरी किंवा मिक्सरचा वापर करायचा नाहीये, म्हणजे पूर्वी तसं काही ती पद्धतच नव्हती, हातानेच असा केला जायचा। तर तीच पद्धत आज आपण बघत आहोत। कोळीला पण जो गर आहे तो काढून घ्यायचा हाताच्या सहाय्याने आणि नंतर पाण्यामध्ये ती कोळी थोडा वेळ भिजवून ठेवायची आहे। आता या सालीमध्ये असलेला रसही सावकाश काढून घ्यायचा आहे त्याच्यामधलाही। तीनही आंब्यांचा रस असा काढून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये अगदी बारीक केलेला मी इथे गूळ घालत आहे। आंबा कितपत आंबट आहे किंवा गोड आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे त्यामध्ये आपण गूळ मिक्स करायचा आहे। चमच्याच्या सहाय्याने ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता रवीच्या सहाय्याने ते थोडा वेळ आपल्याला मिक्स करायचं आहे पुन्हा, म्हणजे गूळ त्याच्यामध्ये विरघळून जाईल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर घालायची आहे। सुंठ पावडर पण याच्यासाठी घालायची की आंबा पचायला जड असतो, तर तो पचन त्याचं झालं पाहिजे चांगलं, म्हणून त्यामध्ये सुंठ पावडर घालायची असते। तर अशा रीतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपला पारंपरिक पद्धतीने केलेला गाठीचा आमरस तयार झालेला आहे। आपण नेहमी मिक्सरच्या सहाय्याने तर करतोच, पण कधीतरी असाही आपण करून खाल्ला पाहिजे। एक वेगळी पद्धत आहे, पूर्वापार चालत आलेली। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।